त्याच्यामध्ये एक झाला सॅटेलाइटचा वापर. आता इथं खूप गोष्टी मला दिसत आहेत. हे काय तरी आहे, समोर ड्रोन दिसतोय, तेही आणखीन तिथं काहीतरी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही काय वापर करता शेतीमध्ये? आता हे वेदर स्टेशन आहे. हे वेदर स्टेशन आपल्याला 16 वेगवेगळ्या पॅरामीटरची माहिती देतं. पाऊस किती पडला, तापमान किती आहे, कमीत कमी तापमान किती आहे, ह्युमिडिटी किती आहे, सॉइलचं टेम्परेचर काय आहे. याच्यामुळे आपल्याला कळतं की कोणता कीड किंवा रोगचा प्रादुर्भाव पिकावर येऊ शकतो का, त्याचे डिसिजन येतात आपल्याला. त्याच्यानंतर हे जे अलर्ट आहे त्याच्यातून एक VPD नावाचं वेपर प्रेशर डेफिसिट नावाचा रेशो मिळतो. तो 1 किंवा 2 लागतो. खूप सिम्पल आहे. 1 किंवा 2 जेव्हा हा रेशो येईल त्यावेळी जर आपण खतांचं ॲप्लिकेशन शेतीमध्ये केलं तर त्याचे लॉसेस, लिचिंग लॉसेस जे आपण म्हणतो ते पूर्ण थांबतात. आणि हे मुळं त्या स्टेजला 1 किंवा 2 ही जी स्टेज आहे, हा रेशो आहे, ह्या वेपर प्रेशर डेफिसिटच्या रेशोनुसार, ह्या रिझल्टनुसार आपण ती वेळ त्या शेतकऱ्याला कळवतो की सकाळी 8:35 1 ते 2चा हा VPD राहणार आहे आणि तू एवढं खताचं ॲप्लिकेशन तू शेतीमध्ये दे. पण मग आता हे तुम्हाला म्हणजे एक असं किती क्षेत्रामध्ये लावायला पाहिजे? हे 2 किलोमीटरचा रेंजच्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी 1 युनिट पुरतं. पण म्हणजे याच्यावरून त्या 2 किलोमीटर क्षेत्रामधल्या पिकाला आता भूक लागली आहे की नाही, हो, हे सांगतं. तेवढं सांगेल, पण तो फार्मर आपल्या सिस्टमला रजिस्टर असेल तर. बरोबर.